प्लेनचं इक्वेशन आपण बघितलं, वेगवेगळ्या सिच्युएशन मध्ये प्लेनचं इक्वेशन कसं लिहायचं. ठीक आहे, मला पाठ झाला तर रोज रिवाइज करून आम्हाला पण तुम्हाला झाले की नाही? हो सर. चला मग शॉर्ट मध्ये बघूया. सांगा पहिली सिच्युएशन काय होती. प्लेन वरचा एक पॉइंट दिलेला आहे आणि प्लेनला नॉर्मल दिलेला आहे एक पॉइंट आहे ए, ज्याचा पोझिशन वेक्टर आहे ए बार आणि एक प्लेनचं इक्वेशन आपण कसं लिहिलं. AP बार डॉट n बार इज इक्वल टू 0 म्हणजे r बार मायनस a बार डॉट n बार इज इक्वल टू 0. r बार डॉट n बार इज इक्वल टू a बार डॉट n बार. हा प्रोडक्ट एक नंबर येतो, स्केलर प्रोडक्ट आहे, त्यामुळे r बार डॉट n बार इज इक्वल टू d. हे झालं इक्वेशन ऑफ प्लेन when one point on plane is given and normal to the plane is given. बरोबर. मग याच्यामध्ये जर हा जो नॉर्मल आहे त्याचे डायरेक्शन रेशोज तुम्हाला दिलेले असतील आणि जो वन पॉइंट गिवन आहे त्याचे कोऑर्डिनेट्स माहिती असतील, जो अननोन पॉइंट आहे त्याचे कोऑर्डिनेट एक्स वाय झेड कन्सिडर केले. आज आपण शेवटी लाईनला पण रिवाइज करूया. तर इक्वेशन ऑफ प्लेन काय बनणार आहे तुमचं. a into x minus x1 plus b into y minus y1 plus c into z minus z1 is equal to 0. हे झालं कार्टेशियन इक्वेशन, हे झालं वेक्टर इक्वेशन. बरोबर. मग याला तुम्ही सिम्प्लिफाय केलं, सब इक्वेशन ऑफ प्लेन काय होतं x plus y plus z plus d is equal to 0. बरोबर आहे. मग याच्यानंतर आपण बघितलं की प्लेनला नॉर्मल तर दिलेलाच आहे परपेंडिक्युलर n बार, पण दोन पॅरलल वेक्टर दिलेले आहेत प्लेन सोबत, म्हणजे दोन नॉन झिरो नॉन कोलिनियर वेक्टर. हा सर इकडे घेतलं. हा इकडे आपण लिहिलेलं याला a plus b plus c z equals to d. आपल्याला दोन वेक्टर्स दिलेले आहेत b बार आणि c बार. हे दोन वेक्टर कसे आहेत, ह्या प्लेनला पॅरलल आहे. एक तर असं म्हणा किंवा पॅरलल असणं म्हणजे प्लेन मध्ये असणे. एक तर ते कोप्लेनर आहेत, त्याच प्लेन मध्ये किंवा प्लेनला पॅरलल आहे. दुसरी गोष्ट नॉन कोलिनियर आहे, नॉन झिरो वेक्टर आहे. मग हा नॉर्मल तुम्हाला दिलेला असणार आहे का. नाही, तुम्हाला फक्त दोन नॉन कोलिनियर किंवा दोन पॅरलल वेक्टर दिलेले प्लेनला, मग त्यांचा क्रॉस प्रोडक्ट म्हणजे काय असणार आहे, नॉर्मल. दॅट इज b बार पॉइंट. आणि एक पॉइंट दिलेलाच असणार आहे ज्याचा पोझिशन वेक्टर r बार आहे, a बार आहे. आणि अननोन पॉइंट आहे p मूव्हिंग पॉइंट, ज्याचा पोझिशन वेक्टर r बार घेतलाय. मग इक्वेशन ऑफ प्लेन काय होणार. AP बार डॉट b बार क्रॉस c बार, b बार क्रॉस c बार इज इक्वल टू 0. पण म्हणजेच काय, r बार मायनस a बार डॉट b बार क्रॉस c बार इज इक्वल टू 0. म्हणजे काय भेटलं रे, r बार डॉट b बार क्रॉस c बार इज इक्वल टू a बार डॉट b बार क्रॉस c बार. दिस इज द वेक्टर इक्वेशन ऑफ प्लेन. आता वेक्टर इक्वेशन ऑफ प्लेन इन पॅरामेट्रिक फॉर्म तुम्ही लिहू शकता, कारण की AP बार b बार c बार तिन्ही वेक्टर कोप्लेनर आहेत. म्हणजे तुम्ही काय लिहू शकता, एक वेक्टरला दुसऱ्या दोन वेक्टरच्या लिनियर कॉम्बिनेशन फॉर्म मध्ये. म्हणजे AP बार इज इक्वल टू काय भेटणार, a बार प्लस लॅम्बडा b बार प्लस म्यू c बार. आणि AP बार काय आहे, r बार मायनस a बार इज इक्वल टू लॅम्बडा b बार प्लस म्यू c बार. म्हणजे r बार इज इक्वल टू तुम्हाला भेटणार a बार प्लस लॅम्बडा b बार प्लस म्यू c बार. हे झालं वेक्टर इक्वेशन ऑफ प्लेन इन पॅरामेट्रिक फॉर्म. बरोबर आहे. बर, हे ज्यावेळेस तुम्ही इक्वेशन लिहिता तेव्हा एबीसी काय असतात रे, डायरेक्शन रेशियोज ऑफ नॉर्मलचे डायरेक्शन रेशोज असतात. बरोबर आहे. मग तिसरी सिच्युएशन तुमच्या समोर आली, त्या सिच्युएशन मध्ये तुम्हाला काय दिसतंय, तुमच्याजवळ तीन नॉन कोलिनियर काय झालं, तीन नॉन कोलिनियर पॉईंट दिलेले तुम्हाला. तीन नॉन कोलिनियर पॉईंट दिलेले ए बी सी. काय करणार, AB ला जॉईन करा, AC ला जॉईन करा. बरोबर आहे. आणि एक अननोन पॉइंट घ्या, मूव्हिंग पॉइंट लिहायचं की नाही इक्वेशन लडके.
अननोन पॉईंट घ्यावा लागेल. मूविंग पॉईंट आहे P, त्याचा पोझिशन वेक्टर R बार, B बार, A बार, C बार. A आणि B ला जोडा. मग आता नॉर्मल पाहिजे की नाही रे? इक्वेशन प्लेनचे इक्वेशन लिहिताना नॉर्मल लागते की नाही? AP बार डॉट AB बार आणि AC बार या दोघांचा क्रॉस प्रोडक्ट होईल त्या प्लेनला नॉर्मल. म्हणजे तुमच्या जवळ राहील AB बार क्रॉस AC बार. दिस इज द नॉर्मल टू द प्लेन. बरोबर? हे बजाज नगर बजाज नगर का म्हणून सर प्रतीक कोसे बा all Bajaj candidates should remain silent. तर AB बार ला परपेंडिकुलर कौन है? AB बार डॉट AB बार क्रॉस AC बार इज इक्वल टू 0. इसी को लिख सकते हैं इन टर्म्स ऑफ पोजीशन वेक्टर R बार माइनस A बार डॉट B बार माइनस A बार क्रॉस C बार माइनस A बार इज इक्वल टू 0. म्हणजे त्याला तुम्ही लिहू शकता R बार डॉट B बार माइनस A बार क्रॉस C बार माइनस A बार इज इक्वल टू A बार डॉट B बार माइनस A बार क्रॉस C बार माइनस A बार. मान्य? बर. मग आता हे झालं वेक्टर इक्वेशन. बरोबर आहे? पण तुम्हाला हेच इक्वेशन कार्टेशियन फॉर्म मध्ये पाहिजे असेल तर तुम्हाला पॉइंटचे कोऑर्डिनेट्स दिलेले असतील. ABC तिन्ही पॉइंटचे कोऑर्डिनेट x1 y1 z1 x2 y2 z2 x3 y3 z3. जे अननोन पॉइंट आहे त्याचे कोऑर्डिनेट्स x y z. मग इक्वेशन काय होईल रे? इक्वेशन काय होईल? डिटर्मिनंट ऑफ काही जणांना आणखी सुद्धा नवीन वाटायले. काही जणांना नवीन वाटायले दिसते मला त्यांच्या डोळ्यात. y मायनस y1 z मायनस z1 z2 मायनस z1 x3 मायनस x1 y3 मायनस y1 y2 सर y2 माइनस सर बघत झेड झेड बरोबर बरोबर आहे ना. नाही ते वन दिसला झेडच्या समोर वन दिसला मला. ते झेडच्या समोर वन दिसला मला. ठीक आहे ठीक आहे. हे वडनगरचे रिक्षा बाहेर दिवस तो अगला जो फॉर्म है वो नरोडे बताएगा. नॉर्मल फॉर्म है ना. नॉर्मल फॉर्म में क्या होता है नरोडे? ए नरोडे बता रहे नरोडे. नॉर्मल फॉर्म में क्या होता है? तुम्हारे पास सिर्फ क्या होता है? डिस्टेंस फ्रॉम ओरिजिन होता है. प्लेन का ओरिजिन से डिस्टेंस दिया हुआ रहता है. तो एक्स वाई और जेड एक्सिस आपके पास आ चुके हैं और आपके पास एक प्लेन, इस प्लेन का ओरिजिन से डिस्टेंस दे रखा है. इसको हम लोग फुट ऑफ द परपेंडिकुलर को n के नाम से जानते हैं. अब इस प्लेन का हमें इक्वेशन लिखना है तो प्लेन के ऊपर का कोई भी एक अननोन पॉइंट लिया जाए. तो हमने एक अननोन पॉइंट ले लिया P. ठीक है. हाँ सिर्फ P लेना है. n बार वो n बार को n बार से डिवाइड करेंगे इक्वेशन वेक्टर. आता आपल्याला माहिती है कि n आपल्याला माहिती नहीं है तो हम लोग नॉर्मल, हमें प्लेन का इक्वेशन लिखने के लिए नॉर्मल की जरूरत होती है. तो वो n बार नॉर्मल है लेकिन वो n बार के अलोंग जो यूनिट वेक्टर उसका इस्तेमाल करेंगे n कैप का. ठीक है. हाँ तो ये जो np बार है उसको हमारा यूनिट वेक्टर परपेंडिकुलर है तो हम लोग लिख सकते हैं np बार डॉट n क्या इज इक्वल टू 0. np बार क्या है? r बार डॉट n इज इक्वल टू 0. तो r बार डॉट n क्या इज इक्वल टू n बार डॉट n क्या. ठीक है. लेकिन हम लोग क्या लिख सकते हैं? n बार को n क्या डॉट t, क्योंकि n बार जो वेक्टर है उसके अलोंग यूनिट वेक्टर कैसे लिखा जाएगा? n बार के अलोंग यूनिट वेक्टर कैसे लिखा जाएगा?
n बार डिवाइडेड बाय मैग्नीट्यूड ऑफ n बार, लेकिन मैग्नीट्यूड ऑफ n बार क्या है p, p इधर आके मल्टीप्लाई करेगा तो r बार डॉट n कैप इज इक्वल टू p इक्वल टू n कैप इनटू n कैप डॉट n कैप कितना आएगा 1 डॉट प्रोडक्ट ऑफ सेम वेक्टर एंगल 0 होता है cos थीटा cos 0 0 1 हो जाएगा और n कैप यूनिट वेक्टर है तो मैग्नीट्यूड 1 आएगा तो क्या आएगा p। तो इस इक्वेशन के अंदर n कैप क्या होता है यूनिट वेक्टर अलोंग एनी नॉर्मल टू द प्लेन, कोई भी नॉर्मल हो प्लेन को उसके अलोंग यूनिट वेक्टर होता है वो n कैप होता है और p क्या होता है डिस्टेंस ऑफ द प्लेन फ्रॉम द ओरिजिन। फिर इसके सिलसिले में हमें एक बात समझ में आ गई कि जो कार्टेशियन इक्वेशन होता है नॉर्मल फॉर्म में वो कुछ इस प्रकार होता है Lx + My + Nz = p। इसके अंदर x, y और z की जो कोएफिशिएंट्स होते हैं वो डायरेक्शन कोसाइंस होते हैं नॉर्मल के, है ना। फिर हमारे एक और बात समझ में आ गई क्या कि जो ये फुट ऑफ द परपेंडिकुलर होता है उसके कोऑर्डिनेट्स हम लोग क्या लिखते हैं PL, PM, PN, ठीक है। और क्या समझ में आया हमें कि प्लेन का इक्वेशन प्लस माइनस करके भी लिखा जा सकता है क्योंकि उतने डिस्टेंस पर दो प्लेन मौजूद होते हैं। और चार चीजें थी ना, बताइए। हाँ सर वो r बार डॉट n1 इक्वल्स टू d1 d2 दोन प्लेन असले ये मूर्ख त्यांच्या इसके अंदर पूछ रहा हूँ मैं। सर वो प्लस माइनस p वाला ही प्लस माइनस वाला, चलो ठीक है। हाँ चलो आप मुझे बताइए, इसके बाद हमने लास्ट देखा था प्लेन का इक्वेशन। आपको ऐसे प्लेन का इक्वेशन लिखना है जो दो प्लेन से पास हो रहा हो, तो आपको दो प्लेन का इक्वेशन दिया हुआ रहेगा, दैट इज r बार डॉट n बार इक्वल्स टू n1 बार है देयर, इसको d1 बार, एंड दूसरा इक्वेशन है r बार डॉट n2 बार इक्वल्स टू d2। तो इसको हम लोग ऐसा लिखेंगे r बार डॉट n1 बार माइनस d1 इक्वल टू 0 एंड r बार डॉट n2 बार माइनस d2। इन दो प्लेन्स में से पास होने, इन दो प्लेन्स का इंटरसेक्शन होता है लाइन, लाइन में से पास होने वाले प्लेन का इक्वेशन आपको लिखना है। तो उस प्लेन का इक्वेशन रहेगा r बार डॉट n1 बार माइनस d1 प्लस लैम्बडा r बार डॉट n2 बार माइनस d2 इक्वल टू 0। सीधा सीधा सवाल आएगा इसके ऊपर। अब मान लो कि प्लेन का इक्वेशन इन कार्टेशियन फॉर्म दिया गया है a1x plus b1y plus c1z is equals to d1, और दूसरा है a1x a2x plus b2y plus c2z minus d2 is equals to 0 minus d1 is equals to 0। अब ये दो प्लेन्स दिए, इनके इंटरसेक्शन से पास होने वाले प्लेन का इक्वेशन कैसे लिखेंगे। पहला इक्वेशन a1x plus b1y plus c1z minus d1 plus lambda times a2x plus b2y plus c2z minus d2 is equal to 0। खत्म, ठीक है। अब इसके ऊपर क्वेश्चंस नहीं दिए हैं एक्सरसाइज के अंदर, तो हम लोग सॉल्व क्वेश्चन देखते हैं। हो सकता है आपका पाला पड़ जाए मिसलेनियस से अगर आप सॉल्व करते हो तो, हाँ सर, है ना। बाकी मैं ये बता देता हूँ कि वेक्टर्स, लाइन और प्लेन के मैं मिसलेनियस खुद डिस्कस करूँगा क्लास के अंदर। इसमें से क्वेश्चन दे दूँ, क्वेश्चन बता सकते 25 क्वेश्चन दे देता हूँ। कहाँ से सही बता दो नहीं सर, नहीं सर, सर सर ये वाला तो आता सांगू सर, फक्त जास्त डिफिकल्ट नका हाँ सर, किसमें से डाल
देखो मैं चाहता हूँ कि उन क्वेश्चंस को आप अच्छे से सॉल्व करो। अगर मैं बता दूंगा तो आप आंसर की रट क्या होगे और 100 में से 100 लेंगे। नको सर सांगू नका सिंपल टाका सर आधे आधे सर सर आधे आधे क्वेश्चन बताओ। हाँ सर पॉसिबल देखो ऐसा है, मैं आपको बता देता हूँ, अगर आपने वेक्टर्स का एक्सरसाइज और वेक्टर का मिसलेनियस सॉल्व किया है तो आप लोग आराम से पेपर सॉल्व कर पाओगे, सारे क्वेश्चन सॉल्व कर पाओगे। हो सकता है कुछ क्वेश्चन में दिमाग लगाने के लिए टाइम का जरूरत हो, तो टाइम की दिक्कत की वजह से 8-10 क्वेश्चन सॉल्व ना हो पाए, लेकिन मैक्सिमम क्वेश्चन सॉल्व कर पाओगे। मिसलेनियस चेयर और बेटा आज 10:30 मतलब 10:15 के बाद में जब तक 11:30 बजे तक सर आज हम भी हाँ, तो वेक्टर्स का रिवीजन स्टार्ट करते हैं। हाँ सर। मिसलेनियस के अंदर के जो ऑब्जेक्टिव क्वेश्चंस है तो उसके सॉल्यूशन नहीं दिए हुए रहते, तो आज उसको डिस्कस करेंगे, ठीक है? हाँ चलिए, तो हाँ? अंदर लेक्चर है हाँ बेटा, तो क्वेश्चंस हमने कुछ डिस्कस किए थे, बाकी बच्चे भी डिस्कस कर लेते हैं और फिर आगे का पॉइंट देखते हैं। एंगल बिटवीन प्लेन कैसे निकाला जाता है, अगर पॉसिबल हुआ तो, लेकिन कर ही देते हैं। 2 पॉइंट बता ही देता हूँ आपको, एंगल बिटवीन लाइन एंड एंगल बिटवीन प्लेन। पहले क्वेश्चन सॉल्व करते हैं धनाधन और फिर वो थ्योरी वाला पार्ट करता हूँ। देखिए कल के तारीख को, मतलब बिल्कुल लास्ट डे हमारा प्लेन खत्म करेंगे हम लोग 20 तारीख को, परसों के दिन। आज और कल में एक्सरसाइज सॉरी क्या नहीं, आज बचे हुए पॉइंट्स में से 2 पॉइंट्स बता दूंगा और बाकी बचे हुए कल 2 पढ़ा दूंगा और क्वेश्चंस उसके परसों के दिन तक खत्म कर देंगे हम लोग, इसलिए एक्सरसाइज के। तो हमारा पार्ट 1 पूरा खत्म हो जाता है फिर, ठीक है? और मेरी दरख्वास्त रहेगी बच्चों से कि एलपीटी बहुत आसान है, रिकॉर्डिंग देख लो। रिकॉर्डिंग्स में से नहीं समझ में आ, क्योंकि देखो दिवाली वेस्ट हो जाएगी आपकी, वैसे भी दिवाली के बाद में आपको 5 तारीख को जो पेपर देना है उसके ऊपर एलपीटी के क्वेश्चन आएंगे, तो बहुत आसान है, उसको देख लो, समझ लो। नहीं आता है तो मुझे व्हाट्सएप कर दो, आपको समझा दूंगा। नहीं भी आता है तो 1 तारीख को आपको मिलो, 1 तारीख को समझा दूंगा, आपके डाउट्स क्लियर करूंगा, लेकिन उसके लिए आपको देखना जरूरी है। अब बिल्कुल बैठ के जैसे क्लास में करते हो वैसे 1 घंटा निकालो और एक एक लेक्चर देखो। मैक्सिमम 5 के आसपास लेक्चर है एलपीटी के। कल वाला तो 20 मिनट का है, ठीक है? हाँ चलिए, तो अगला क्वेश्चन है हमारा एक्सरसाइज से। एक्सरसाइज क्या चल रहा था हमारा? 6.3 बेटा, कम से कम इतना तो याद रखो। हाँ, तो क्वेश्चन नंबर 4 के अंदर बहुत ही बेसिक सा क्वेश्चन है, यहाँ से स्टार्ट करते हैं। क्वेश्चन नंबर 4 के अंदर आपको इक्वेशन ऑफ प्लेन दिया है, देखो कैसे दिया है। पूछा है कि रेड्यूस कीजिए इस इक्वेशन को 3i क्या प्लस 4j क्या प्लस 12k क्या इज इक्वल टू 78। अब इस इक्वेशन को, ये जो इक्वेशन ऑफ प्लेन है इसको रेड्यूस करना है नॉर्मल फॉर्म में। इसको एक बार नॉर्मल फॉर्म में आपने रेड्यूस कर दिया मातुले, उसके बाद में क्या करना है आपको? लेंथ ऑफ द परपेंडिकुलर फ्रॉम द ओरिजिन टू द प्लेन फाइंड आउट करने हैं और डायरेक्शन कोसाइन ऑफ द नॉर्मल फाइंड आउट करने हैं। तो आपको इक्वेशन ऑफ प्लेन, हाँ रुद्र, इक्वेशन ऑफ प्लेन जो आपको दिया है, ये इक्वेशन ऑफ प्लेन आपको किसकी याद दिलाता है? किस तरीके का फॉर्म है? बिल्कुल शुरुआत वाला। ये मैच कर रहा है किससे? r बार डॉट n बार इज इक्वल टू d से। तो इसका मतलब आपको पता चलेगा कि ये भाई साहब जो है ये नॉर्मल वेक्टर है उस प्लेन के, मतलब जो वेक्टर परपेंडिकुलर टू प्लेन है वो कौन सा है? ये वाला है, ठीक है? तो वेक्टर परपेंडिकुलर टू प्लेन हमें पता चल चुका है। अब आपको क्या करना है? इसको नॉर्मल फॉर्म में कन्वर्ट करना है। तो देखो नॉर्मल फॉर्म में कन्वर्ट करने के लिए आपको करना क्या होता है? जो आपका नॉर्मल वेक्टर दिया हुआ है उसका यूनिट वेक्टर लिखना होता है। मतलब सिंपली अगर आप उसके मैग्नीट्यूड से उसको डिवाइड कर देते हो पूरे इक्वेशन को, तो आपका काम बन जाता है। क्लियर है ना? हाँ, तो नॉर्मल फॉर्म में कन्वर्ट करने के लिए जो हियर n बार इज इक्वल टू 3i क्या प्लस 4j क्या प्लस 12k क्या इज ए वेक्टर
is a vector normal to given plane. Now magnitude of n bar कितना आएगा? Magnitude of n bar कितना आएगा? हाँ बेटा, 9, इसके अंदर 90 plus 60 plus 144. 144. तो ये आपको मिलने वाला है 169. 120, 13. 30. तो इसका मतलब क्या करना है बेटा आपको? पूरे इक्वेशन को 13 से डिवाइड करना है। तो जैसे ये यूनिट वेक्टर में कन्वर्ट हो जाएगा तो अपने आप ये लेंथ ऑफ द परपेंडिकुलर बन जाएगा। ठीक है, और आपको क्या फाइंड आउट करना है? डिस्टेंस, मतलब ये डिस्टेंस है और दूसरी क्या चीज फाइंड आउट करनी है? Direction cosines of RS. हाँ, और ये अपने आप डायरेक्शन कोसाइन बन जाएंगे। ठीक है, हाँ। तो देखिए डायरेक्शन कोसाइन के लिए हमें जरूरत किस चीज की होती है? इक्वेशन को कार्टेशियन फॉर्म में लिखने की। तो ये हमने मैग्नीट्यूड निकाल लिया है। नाउ गिवन इक्वेशन हम ऐसा लिखेंगे, नाउ कार्टेशियन फॉर्म ऑफ गिवन इक्वेशन इज, क्या होता है कार्टेशियन फॉर्म इसका? इसको सिर्फ इसके अंदर क्या करो आप, एक्स वाई जेड रख दो, तो आपको मिलेगा एक्स आई क्या प्लस वाई जे क्या प्लस जेड के क्या, और डॉट में क्या है? अरे ये बारिश काहे को खत्म नहीं होती? बरोबर आहे. मी ज्यावेळेस इकडे काही विचारतो त्यावेळेस का बरं असं बोलत नाही तर तुम्ही? यस, तुला माहिती का तुझ्यापेक्षा मी मोठा देव आलेला आहे. सबसे आलेला आहे हा तो देवा. Hey, all the ratalas, 3x plus 4y plus 12z is equals to 78. बघा बरं, this is the equation of plane. तू मार खाऊंगे एकदम आता. This is the equation of plane in Cartesian form. ये Cartesian form में plane का equation है. अब आप अगर इसको डिवाइड करेंगे मैग्नीट्यूड से, तो डिवाइडिंग बाय क्यों भैया अंडर रूट क्यों? अरे तो 13 आया है ना, अंडर रूट से बाहर ही नहीं निकल गया. दिसत नाही ना सर, दिखता नहीं तो और पूछो दीवार के अंदर. तो 3x by 13 plus 4y by 13 plus 12z by 13 Equals to is 6. So this is the normal form of equation of plane, and comparing this with Lx plus My plus Nz is equals to P, we get L is equals to, we get direction cosines. L is equals to 3 by 13, M is equals to 4 by 13, and N is equals to 12 by 13, and length of perpendicular, that is distance of plane from origin is 6 units. देखो सही है क्या? जी अगला शब्द काय सर? कौन सा शब्द बेटा? थर्ड लाइन ए च्या पुढचा ए डॅश डॅश टू गिवन काय विषय काय? वेक्टर नॉर्मल टू गिवन प्लेन. वेक्टर नॉर्मल का युक्ति कर दिया था. हाँ जी.
बचा लिया होता नाही रे आज ते कटिंग केलं त्याच्यामुळे क्वेश्चन नंबर 5. क्वेश्चन नंबर 5. कॉन्ट्रीब्युशन वाचतो फाइंड द वेक्टर इक्वेशन ऑफ द प्लेन पासिंग थ्रू द पॉइंट हैविंग पोजीशन वेक्टर ए. एक प्लेन है उसका वेक्टर इक्वेशन लिखना है. सर बाजूला सर. वेक्टर इक्वेशन ऑफ प्लेन लिखना है विच इज पासिंग थ्रू द पॉइंट और उसका पोजीशन वेक्टर दिया है. तो हमें क्या दिया है? ए बार दिया है. ए बार क्या दिया है? आई क्या प्लस जई क्या प्लस कई क्या एंड परपेंडिकुलर टू द वेक्टर. और उस प्लेन को एक परपेंडिकुलर वेक्टर दिया मतलब n बार दिया है. क्या है वो? 4 आई क्या प्लस 5 j क्या प्लस 6 क्या. तो बेटा प्लेन का इक्वेशन लिखना है और प्लेन के ऊपर का एक पॉइंट है उसका पोजीशन वेक्टर दिया है और उस प्लेन को नॉर्मल दिया है. तो वी नो equation of plane is r bar dot n bar is equal to a bar dot n bar. हाँ बोलो. r bar dot n bar 4i क्या plus 5j क्या plus 6j क्या is equal to a bar i क्या plus j क्या plus n bar 4 i plus 5 plus 6 तुम्हाला इरिटेटिंग वाटतं का सर? इरिटेटिंग नाही वाटत पण पोरं एबीसीडी कशी शिकले ना अवघड होईल सर. तो शाइनिंग आनेच ना करे. ये लड़के 4 पल्स 5 pulse 6 so this is the required equation of plane. बहुत स्ट्रेट फॉरवर्ड और बहुत ही बेकार क्वेश्चन था ये जिसमें आपको सिर्फ ये पता होना चाहिए था कि नॉर्मल और पॉइंट का पोजीशन वेक्टर देने के बाद में वेक्टर के इक्वेशन लिखने का फॉर्म क्या है. ये चीज अगर पता थी तो कर सकते हैं. बहुतों को ये भी नहीं पता. बहुत शर्म की बात है. क्वेश्चन नंबर 6 के अंदर क्या दिया? फाइंड द कार्टेशियन इक्वेशन ऑफ द प्लेन पासिंग थ्रू द पॉइंट. आपका प्लेन कौन से पॉइंट से पास हो रहा है जिसके कोऑर्डिनेट्स दे रखे हैं -1 2 3 एंड द डायरेक्शन रेशियोज ऑफ whose नॉर्मल आर DRS ऑफ n बार क्या दिया है? 0 to 5. DRS ऑफ n बार क्या दिया है? 0 to 5 दिया है. और कार्टेशियन इक्वेशन लिखना है प्लेन का. we know that कार्टेशियन इक्वेशन of plane in this situation is a into x minus x1 plus b into y minus y1 c Z minus तो a b c ये है a, ये है b और ये है c. x1 y1 z1. तो a मतलब 0, x minus of -1 मतलब प्लस b मतलब 2, y minus 2 plus c मतलब 5, z minus 3 is equal to 0. तो बेटा ये 0 बन जाएगा. यहाँ मिलेगा 2y minus 4 plus 5z minus 15 is equal to 0. तो आपको मिलना है 2y plus 5z minus 19 is equal to 0. तो 2y plus 5z is equal to 19. ये हो गया आपका इक्वेशन ऑफ प्लेन. ठीक है. इक्वेशन ऑफ प्लेन इन कार्टेशियन फॉर्म. तो ये बेसिकली कौन सा प्लेन है बता सकता है कोई?
तुम्हाला एक्स कोऑर्डिनेट 0 आहे. प्लेनच्या इक्वेशन मध्ये तन्वानी प्लेनच्या इक्वेशन मध्ये तुम्हाला माहिती 3 व्हेरिएबल असतात. तन्वानी प्लेन के इक्वेशन में अगर 3 कोऑर्डिनेट्स होते हैं तो भैया यहाँ से 2 आ गए. तो इसका मतलब किस तरीके का प्लेन है? YZ. देखो x कोऑर्डिनेट एब्सेंट है. इसका मतलब क्या? x कोऑर्डिनेट होता क्या है? पॉइंट का डिस्टेंस होता है yz प्लेन से. अब अगर ये खुद yz प्लेन होगा तो उसके ऊपर के जितने भी पॉइंट्स होंगे उसका x कोऑर्डिनेट 0 आना है. हाँ यस सर. तो ये yz प्लेन होना चाहिए. यस सर. ठीक है. चलो तो अगला क्वेश्चन नंबर 7. क्वेश्चन नंबर 7. Find the Cartesian equation of the plane. ए बेटा, find the Cartesian equation of the plane passing through A and parallel to the xy plane. Parallel to the xy plane. अब parallel to the xy plane मतलब क्या आएगा? सिर्फ z कोऑर्डिनेट आएगा उसका, है ना? हाँ, तो क्या दिया? फाइंड द कार्टेशियन इक्वेशन ऑफ द प्लेन पासिंग थ्रू ए. पासिंग थ्रू ए मतलब 7 8 6 इस पॉइंट से पास हो रहा है एंड पैरेलल टू xy प्लेन. आता तुम्ही मला सांगा, तुम्हाला इक्वेशन ऑफ प्लेन लिहायचंय कार्टेशियन फॉर्म मध्ये, म्हणजे तुम्हाला नॉर्मलचे डायरेक्शन रेशोज माहिती असणं आवश्यक आहे. साबळे सांगा डायरेक्शन रेशोज नॉर्मलचे. तुम्हाला ज्या प्लेनचे इक्वेशन लिहायचंय रुद्र, तुम्हाला ज्या प्लेनचे इक्वेशन लिहायचंय तो प्लेन पास होतो या पॉइंट मधून आणि तो प्लेन पॅरलल आहे xy प्लेनला. तो जर प्लेन xy प्लेनला पॅरलल असेल तर त्या प्लेनला नॉर्मल कोण असणार आहे ह्याच्यात बघू नको. xy प्लेनला नॉर्मल कोण असणार आहे? xy प्लेनला नॉर्मल कोण असणार आहे? झेड ना फक्त. Still Madhav is not getting the point. Okay. Still. See, this is the x-axis. This, huh? मैं बोल रहा हूँ. बोर्ड ही है बेटा ये. देखो ये x-axis है. ये y एक्सिस है और z एक्सिस है. ये देखो x एक्सिस है, y एक्सिस है, z एक्सिस है. ठीक है. अब xy प्लेन का मतलब क्या है? xy प्लेन मतलब कौन सा है? x एक्सिस y एक्सिस xy प्लेन. अब इस प्लेन को आपका जो भी प्लेन पैरेलल रहेगा वो इस तरीके से रहेगा. मतलब आप जिस जमीन के ऊपर बैठे हुए हो वो जमीन अगर xy प्लेन है तो उसको परपेंडिकुलर कौन है? z एक्सिस. क्लियर है? अच्छा, अगर z एक्सिस परपेंडिकुलर है मतलब आपका जो नॉर्मल रहेगा, जो वेक्टर रहेगा वो z एक्सिस के अलोंग रहेगा. तो z एक्सिस के अलोंग जो वेक्टर होता है उसके डायरेक्शन रेशियोज क्या होते हैं? देखिए जो z एक्सिस है उसके 0 उसके डायरेक्शन रेशियोज पूछ रहा हूं मैं. तो डायरेक्शन रेशियोज के लिए आपको क्या पता होना चाहिए? डायरेक्शन एंगल्स पता होना चाहिए सबसे पहले. तो z एक्सिस x एक्सिस के साथ में 90 डिग्री का एंगल बनाते हैं, y एक्सिस के साथ में 90 और खुद के साथ में 0. तो 90 90 0 हो गए एंगल. 90 90 0 ये हो गए डायरेक्शन एंगल्स z एक्सिस के. और cos 90 एंड cos 0 हो गए डायरेक्शन कोसाइंस. मतलब डायरेक्शन कोसाइंस हो गए 1 1 0 सॉरी 0 0 1 0 0 1. अब जो भी डायरेक्शन रेशियोज होंगे वो इसके प्रोपोर्शन में होंगे. मतलब 0 0 1 ही होंगे. एक पॉसिबिलिटी, या 0 0 2 हो गए, या 0 0 3 हो गए, या 0 0 4 हो गए उसके प्रोपोर्शन में. तो हम लोग 0 0 1 ले सकते हैं कि नहीं? तो हियर प्लेन इज पैरेलल टू xy plane and therefore vector normal to
to given plane must be z must be along z axis और line parallel to z axis. बरोबर मान्य का का बाहेर लिहिलं म्हणजे तुमचा जो वेक्टर आहे परपेंडिक्युलर तुमचा जो वेक्टर परपेंडिक्युलर आहे तुमचा जो वेक्टर परपेंडिक्युलर आहे तो एक तर झेड ऍक्सिस आला असेल पण खाऊ आहे का झेड ऍक्सिस न उक्त घेतलेले प्रत्येक वेळेस परपेंडिक्युलर वेक्टर स्वतःच्या भोकांडी घ्यायचं नाही पुढे काय असू शकतो तो पण ज्या बी लाईनच्या अलॉंग असेल दॅट लाईन विल बी पॅरलल टू झेड ऍक्सिस. तर म्हणून मग मी एवढं भारी लिहिलं असं. मग आता जो नॉर्मल आहे त्याचे डायरेक्शन रेशोज काय येतील आणि therefore DIS of normal must be 0 0 1 आणि कशाने निघालं ना हा हे डायरेक्शन रेशो झाले नॉर्मल चे प्लेन साठी 0 0 1. मग डायरेक्शन रेशो जो पॉइंट आहे कार्टेशियन इक्वेशन लिहिता येईल की नाही त्यांनी काय विचारलं होतं फाइंड द कार्टेशियन इक्वेशन and therefore Cartesian equation of plane is a into x minus x1 plus b into y minus y1 plus c into z minus z1 is equal to 0. म्हणजेच a काय इथं 0 b काय 0 मग 0 in bracket x minus x1 काय आहे 7 plus 0 into y minus 8 plus c किती आहे 1 into z minus 6 is equals to 0. हे 0 होईल हे 0 होईल उरलं काय z is equals to 6 is the required equation of plane. आला येणार कोण होते खुशी के आसू थे चल ली एवढे घाण असते. क्वेश्चन नंबर 8 है ना देखो 8 के अंदर foot of the perpendicular drawn from the origin to a plane is m. बघा थोडीशी आपण फिगर ड्रॉ करूया गरज नाही त्याची पण नाही म्हणून कळावं म्हणून समजा एक प्लेन आहे तर ओरिजिन पासून परपेंडिक्युलर ड्रॉ केलेला आहे फुट जो आहे त्याचा तर तो m आहे ज्याचे कोऑर्डिनेट्स 1 0 0 आहे ठीक आहे हो फाइंड द वेक्टर इक्वेशन ऑफ द प्लेन प्लेनचं वेक्टर इक्वेशन काढायचं आहे बरोबर तुम्हाला वेक्टर इक्वेशन ऑफ प्लेन काढण्यासाठी कशाची आवश्यकता असते डिस्टन्स बरं मला एक सांगा वेक्टर इक्वेशन ऑफ प्लेन तर डायरेक्ट भेटू शकतं ना कसं हे पहा मूविंग पॉइंट आपण p घेतला ज्याचा पावर r बार वेक्टर इक्वेशन लिहायचंय ना मग मला तुम्ही सांगा हा जो नॉर्मल आहे हा नॉर्मल तुम्ही डायरेक्टली फाइंड आउट करू शकतात ना कारण m चे कोऑर्डिनेट दिलेले डिस्टेंस काढायची गरज नाही डिस्टेंस भी करता येते बट आपके पास नॉर्मल ऑलरेडी है ना क्योंकि डिस्टेंस ऑफ द प्लेन सॉरी फुट ऑफ द परपेंडिकुलर दिया हुआ है तो OM क्या है OM हियर OM बार इज नॉर्मल to plane and P having position vector r bar is moving point. Now OM bar सरळ सरळ लिहू शकता कारण पोझिशन वेक्टर आहे m चे कोऑर्डिनेट माहिती असेल तर OM बार लिहिता येतो की नाही i कॅप j कॅप k कॅप च्या फॉर्म मध्ये i कॅप फक्त j कॅप आणि k कॅप चे कंपोनेंट 0 आहे ए and therefore equation of plane काय होईल equation of plane vector equation of plane therefore vector equation of plane is r bar dot n bar is equals to a bar dot n bar आणि हे काय घेणार हे mच पॉइंट घ्या m पॉइंट घेऊ शकता ना तुम्ही कारण प्लेन वरचं कुठलाही पॉइंट पाहिजे तो फुट ऑफ द परपेंडिक्युलर आहे ओके आपल्यासाठी
मग ए बार पण काय असणार आहे हिअर एन बार इज नथिंग बट ओ एम बार दॅट इज आय कॅप अँड ए बार इज नथिंग बट आय कॅप बरोबर आहे and therefore r bar dot n bar मतलब i cap is equals to i cap dot i cap म्हणजे काय झालं रे r bar dot i cap is equals to 1 हे झालं वेक्टर इक्वेशन आता वेक्टर मध्ये ठेवायचं म्हणून याला असंच ठेवलं आपण कळते सही हा सोपं होतं ना नॉर्मल कडे जायची गरज नाही पडली Find the vector equation of the plane passing through the point. अब आपको प्लेन का वेक्टर इक्वेशन निकालना है which is passing through the point A having coordinates -2, 7, 5 and parallel to the vectors. और ये जो प्लेन है ये वेक्टर्स को पैरेलल है कौन कौन से लेट उसको बोलेंगे लेट B bar is equals to 4i cap minus j cap plus 3k cap and C bar बोलेंगे i cap plus j cap plus k cap. चला सांगा कोणता फॉर्म आहे हा तुम्हाला ज्या प्लेनचे इक्वेशन काढायचे त्या प्लेन वरती एक पॉइंट दिला त्या प्लेनला पॅरलल वेक्टर्स दिलेले वो 3 पॉइंट्स रहते थे नॉन कोलिनियर अरे तुम्हाला जो थर्ड फॉर्म मी सांगितला होता थर्ड म्हणजे सेकंड म्हणा किंवा थर्ड म्हणा की दोन वेक्टर्स दिलेले आहेत b बार आणि c बार नॉन कोलिनियर नॉन झिरो कोप्लेनर वेक्टर मी तुम्हाला आता सांगितलं होतं ना रिवाइज करताना की ते दोन पद्धतीची भाषा वापरू शकतात एक तर प्लेनचे इक्वेशन काढायचे तर प्लेनवरती एक पॉइंट दिलेला आहे आणि त्या प्लेनला दोन पॅरलल वेक्टर दिलेले प्लेनला दोन पॅरलल वेक्टर म्हणजे हे दोन वेक्टर त्या प्लेन मध्ये आहेत नॉन कोलिनियर वेक्टर्स आहेत हे का आपस पॅरलल आहेत का नाही प्लेनला हे दोघं पॅरलल आहेत म्हणजे सिच्युएशन कशी आहे सिच्युएशन ही वाली आहे बी बार आहे तुमच्याकडे सी बार आहे हो आणि पॅरलल म्हणजे कोप्लेनर सर तिला काय वाटतं ती बी बार आणि सी बार पॅरलल तर नाही ना पण ते कोप्लेनर आहे कोप्लेनर आहेत ना पॅरलल अरे प्लेन काय म्हटले आर पॅरलल टू द वेक्टर्स प्लेन जो आहे तो या दोन वेक्टरला पॅरलल आहे म्हणजे समजून घ्या ही जमीन आहे आणि बी बार सी बार असेल आता हे तुम्ही सोडले प्लेनला पॅरलल आहे तुम्ही सोडले तर प्लेन मध्ये जाणार ना ते लक्षात येते का कसं होतं भारी होतं ना हां सर ऐ मग कळलं का हा एक पॉइंट कोणता दिला ए दिलेला आणि एक मूविंग पॉइंट घेणार म्हणजे नॉर्मल मातोळी तू मार खायवर आहात माझा किंवा काय झालं नॉर्मल झालं कळते का दोन वेक्टर दिलेले ही भाषा आहे लक्षात घ्या मी नॉन झिरो नॉन कोलिनियर कोप्लेनर वेक्टर म्हटले त्याच्या जागेवर ते पॅरलल वेक्टर म्हणू शकतो प्लेनला वेक्टर्स पॅरलल टू द प्लेन दिलेले दोन वेक्टर्स पॉइंट ऑन द प्लेन आणि वेक्टर्स पॅरलल टू द प्लेन दिलेले म्हणजे ते कोप्लेनरच आहे लक्षात येते का हा मग आता तुम्हाला अशा सिच्युएशन मध्ये तुमचं इक्वेशन वेक्टर इक्वेशन ऑफ प्लेन काय असतं रे वेक्टर इक्वेशन ऑफ प्लेन इन दिस सिच्युएशन in this case is R bar dot b bar cross c bar a bar dot b bar cross c bar. Now here b bar cross c bar is I cap j cap k cap b bar चे components 4 minus 1 3 1 1 1 तो आपको मिलेगा I cap -4 minus G cap 1 plus K cap 5 तो आपको मिलेगा -4 I cap minus J cap plus 5 K cap तो ये हो गया आपका B bar cross C bar ठीक है तो ये B bar cross C bar हो गया अब बेटा अगर ये B bar cross C bar है तो ये B bar cross C bar है अब आपको चाहिए a bar dot b bar cross मोबाइल a bar dot b bar cross c bar आपको फाइंड आउट करना है तो a bar है आपके पास -2 I क्या +7 J क्या +5 J क्या डॉट b bar cross c bar
हा कोसे कोसे बीट युअरसेल्फ. तू काय खातो? -7 तुम्ही हरकती वाटून पाहून वाटत नाही भाजी पोळी खातो. तू? हा? ए, 8 गेले 26. आणि हे इथं जशाल तसं सॉरी कुठे गेलं तू? हा हे देअरफॉर याला म्हणा टून्न, याला म्हणा तीन आणि याला म्हणा वन्न. देअरफॉर वन्न टून्न तीन. देअरफॉर फ्रॉम 1, 2 and 3. Vector equation of plane. Vector equation of plane is r bar dot b bar plus c bar काय रे? -4 I cap -4 I cap minus j cap plus 5 k cap is equals to 26. 26. ठीक है? दिवाळीच्या नंतर दिवाळीनंतर मी 5 वाजेपर्यंत इथं थांबल. मी पण क्लासमध्ये अभ्यास करत बसल. हो सर. जे कुणी इथं अभ्यास करताय ज्यांना डाऊट्स असेल ते मला विचारू शकतात. ठीक आहे? दिवाळीमध्ये का? दिवाळीची दिवाळीच्या दिवशी. हा? ए, हलू नको रे, नाही नाही हे आणून ते हाताले. धन्यवाद भावा तुझा. ए, हा. अरे तुला मागे बसव. एक आपले. ए, आज सिंपती मेली माझी तुझ्याबद्दलची. मला वाटलं तुला गरीब आहे काय? मोकर आहे माहिती. फाइंड द कार्टेशियन इक्वेशन ऑफ द प्लेन. अशा पद्धतीचा प्रश्न आपण बघितलाय. इक्वेशन ऑफ प्लेन तुम्हाला दिलेले r बार इज इक्वल टू 5 i कॅप -2j कॅप -3k कॅप प्लस लॅम्बडा टाइम्स i कॅप प्लस j कॅप प्लस k कॅप प्लस न्यू टाइम्स I cap -2j cap i कॅप -2j कॅप plus 3k cap. प्लस हे बोललो बे प्लस 3k कॅप. तुम्हाला काय म्हटलेले? फाइंड द कार्टेशियन इक्वेशन ऑफ द प्लेन. तुम्हाला प्लेनचं कार्टेशियन इक्वेशन लिहायचे. हा जो फॉर्म दिला हा आठवतो तुम्हाला r बार इक्वल टू लॅम्बडा a बार प्लस लॅम्बडा b बार प्लस u बार. दिस इज वेक्टर इक्वेशन ऑफ सेमी पॅरामेट्रिक फॉर्म. आणि याच्यामध्ये b बार c बार काय असतात? हे असतात. यस. लक्षात आलं का? मग तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा इथं मेन्शन करायचं की फ्रॉम द गिवन इक्वेशन ऑफ प्लेन्स we can say that b bar is equals to I cap plus j cap plus k cap and c bar is equals to I cap minus 2j cap plus 3k cap are parallel vectors to given plane. हे पॅरलल वेक्टर्स आहेत की नाही? हो सर. त्या प्लेनचे b बार आणि c बार. आणि also a bar is 5i cap minus 2j cap minus a cap. A bar is position vector of known point on given plane. मग आता तुम्हाला जर कार्टेशियन इक्वेशन लिहायला सांगितले ना, मग कार्टेशियन इक्वेशन कसं लिहिणार? इक्वेशन ऑफ नॉर्मल फाइंड आउट करणार. देयरफॉर नॉर्मल वेक्टर टू गिवन प्लेन इज b बार क्रॉस c बार. b बार क्रॉस c बार त्याला नॉर्मल असेल की नाही? हो सर.
मग बी बार क्रॉस सी बार कसं फाइंड आउट करणार? I cap, J बी बार cap, क्रॉस K सी बार cap. इज इक्वल्स टू आई कॅप जे आई कॅप जे कॅप पी कॅप. बी बार काय आहे 1 1 1. सी बार काय आहे 1 minus 2 3. So this is equals to I cap 3 5 minus J cap 2 plus K cap minus 3. तो इक्वेशन आपको मिल गया 5 I cap minus 3 J cap minus 3 K cap. तो ये आपका बी बार क्रॉस सी बार. तो आपको क्या चाहिए? आपको DRS चाहिए, डायरेक्शन रेशियोज ऑफ नॉर्मल, है ना? So therefore DRS of normal are 5 minus 2 minus 3. ये हो गया डायरेक्शन रेशियो. ऊपर मान लीजिए. हाँ, ये हो गए डायरेक्शन रेशियोज ऑफ नॉर्मल. नॉर्मल के डायरेक्शन रेशियोज हो गई है. अब क्या करना है आपको? आपके पास एक पॉइंट है, नोन पॉइंट है, उसके कोऑर्डिनेट्स है. तो कोऑर्डिनेट्स ऑफ नोन पॉइंट इकडे ऑन प्लेन इज घ्यायचे कंपोनंट घ्यायचे 5 minus 2 minus 3. 5 minus 2 minus 3. and therefore ते वाजू नको, खाडत वाजू तर कानावर. हां, therefore इथे लिहितो रे. therefore कार्टेशियन इक्वेशन ऑफ प्लेन काय लिहिणार मग? therefore कार्टेशियन इक्वेशन इकडे लिहितो. therefore कार्टेशियन इक्वेशन of given plane is a into x minus x1 plus b into y minus y1 plus c into z minus z1 is equals to 0. That is a म्हणजे काय रे? 5 into x minus 5 plus b म्हणजे काय? -2 y minus y1 -3 म्हणजे plus 2 आणि c म्हणजे काय? -3 z minus z1 म्हणजे plus 3 which is equals to 0. ते होणार 5x minus 25 minus 2y minus 4 minus 3z minus 9 is equals to 0. म्हणजे 5x minus 2y minus 3z is equals to 9 4 13 13 25 38. This is the required equation of plane. सर आपण याचे कोऑर्डिनेट्स काढले ना 5 minus 2 minus 3. हे तर आपल्याकडे होते ना वरतीच 5. हा ना मग डायरेक्ट कोणते काढले आपण? ते बी बार क्रॉस सी बार काढलं. हा हे कुठे होते आपल्याकडे? ते काय वरती कुठे? ते आर बार इक्वल्स हे ते नोन पॉइंटचे कोऑर्डिनेट्स आहेत. सर ते फॉर्म होता ना एक पॅरामेट्रिक फॉर्म तो लॅम्बडा आणि हा तर मग हे काय असतं? ए बार. ए बार म्हणजे काय? पॉइंट ऑन द प्लेन वर जो नोन पॉइंट आहे त्याचे कोऑर्डिनेट झाले. आणि बी बार हे जे काढले आपण हे काय? डायरेक्शन रेशियोज आहेत नॉर्मलचे. बी बार क्रॉस सी बार चे कंपोनंट्स म्हणजे ह्याचे डायरेक्शन हे बी बार आणि सी बार दिलेले हे माहिती झाले तरच तुम्ही एबीसी च्या फॉर्म मध्ये लिहू शकतात ना. कळतंय का? लिहा पटकन. चला शेवटचा प्रश्न. लय समजलं पाहिजे ना. फाइंड द वेक्टर इक्वेशन ऑफ द प्लेन. हे हा प्रश्न माझा उठ रे कुणाल. फाइंड द वेक्टर इक्वेशन ऑफ द प्लेन. ए फाइंड द वेक्टर इक्वेशन ऑफ द प्लेन. Find the vector equation of the plane which makes intercept 1 1 1 on the coordinate axis. आता हा प्रश्न कसा सोडवणार? Find the vector equation of the plane. कसं करणार रे? हे महत्त्वाचे घे. वेक्टरची पूर्ण बेसिस स्कॅन कर आणि टिकून मार्क. ए नंतर कर, पहिले लक्ष दे. काही नालाय का लक्ष दे पहिले. आता मला सांगा इंटरसेप्ट दिलेले आहेत. आता इंटरसेप्टचा अर्थ कळतो का? प्लेन कोऑर्डिनेट ऍक्सिस वर केलेले इंटरसेप्ट म्हणजे कसं? हा हे तुमचे ऍक्सिस आहेत, एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस, झेड ऍक्सिस, बरोबर. आणि एक प्लेन आहे, समजा कागद आहे का एखादा, अडणार का आहे का? हा ही छोटी बुक आहे, हा प्लेन आहे.
आता या प्लेननं एक्स ऍक्सिस वर बनवलेलं इंटरसेप्ट म्हणजे एक्स ऍक्सिसला कट करणार तो, बरोबर आहे. या प्लेननं वाय ऍक्सिसला बनवलेलं इंटरसेप्ट म्हणजे वाय ऍक्सिसला कट करणार आणि झेड ऍक्सिसला कट करणार, बरोबर आहे. मग हा जो प्लेन आहे, एक प्लेन आहे तुमच्याकडे, त्याचं तुम्हाला इक्वेशन लिहायचंय जो तिन्ही ऍक्सिसला कट करतोय, जो तिन्ही ऍक्सिसला कट करतोय 1 1 1 मध्ये. म्हणजे ऍक्च्युली तुमच्या जो प्लेन वरचे 3 पॉइंट्स आहेत आणि तिन्ही ऍक्सिसला कट करत असल्यावर नॉन कोलिनियर आहे. कळतंय का? म्हणजे हा प्रश्न कशावर डिपेंडेंट आहे? वेन 3 पॉइंट्स ऑन द प्लेन आर गिवन. फक्त आता हे कळायला पाहिजे की प्लेन ज्यावेळेस एक्स ऍक्सिसला कट करतोय त्यावेळेस इंटरसेप्ट 1 दिलेला आहे, म्हणजे तो जो पॉइंट आहे एक्स ऍक्सिस वरचा त्याचे कोऑर्डिनेट्स काय असतील? 1 0 0. ज्यावेळेस तो वाय ऍक्सिसला कट करत इंटरसेप्ट मध्ये 0 1 0. ज्यावेळेस तो झेड ऍक्सिसला कट करत 0 0 1. म्हणजे ते जे 3 नॉन कोलिनियर पॉइंट्स आहेत, थँक्स, ते जे 3 नॉन कोलिनियर पॉइंट्स आहेत त्यांचे कोऑर्डिनेट तुमच्या जवळ आले. कळतंय का? त्यांचे कोऑर्डिनेट्स तुमच्या जवळ आहे, त्यांचे कोऑर्डिनेट्स तुमच्या जवळ आले की नाही? ते येणं महत्त्वाचं होतं. 3 पॉइंट्स ऑन द प्लेनचे कोऑर्डिनेट तुमच्याकडे येणं महत्त्वाचं होतं. मग इंटरसेप्ट्स 1 1 1 ऑन द कोऑर्डिनेट ऍक्सिस, इंटरसेप्ट मेड बाय प्लेन, हो, मेड बाय प्लेन ऑन द कोऑर्डिनेट ऍक्सिस are 1 1 1. That is plane cuts x axis at 1 zn. Plane cuts y axis at 0 1 zn and z axis at 0 ठीक आहे. शून्याचा अपभ्रंश माझी स्वतःची भाषा आहे, मी सगळ्या शब्दांची अपभ्रंश बनवतो. हा अरे हा, जसं याचं बनवायचं नाव सांग काय? त्याला कुणाला माहित करून घ्यायचं असेल त्यांच्या नावाचं सांगतो. माझ्या डिक्शनरी काय म्हणते ठीक आहे, बनवावं लागतं रे, असं नाहीये. माझ्याकडे फक्त वर्णमाला आहे. एवढा इंटरेस्ट ह्याच्यात घेतलाय. शांत राह तू. इंटरसेप्ट मेड बाय द प्लेन उतरे ऑन द कोऑर्डिनेट ऍक्सिस, म्हणजे त्या प्लेन वरचे 3 पॉइंट तुमच्याकडे, हा, म्हणजे प्लेन कट्स एक्स ऍक्सिस ॲट and this therefore we have 3 non-collinear points A 1 0 0, B 0 1 0, C 0 0 1. We have 3 non-collinear points A, B, C on given plane. झालं. प्लेन वरचे 3 भेटले. माझं प्लेन वरचे जर 3 तुमच्या जवळ पॉइंट्स असतील तर तुम्ही काय करता? therefore इक्वेशन ऑफ प्लेन कसं लिहिणार? इक्वेशन ऑफ प्लेन r बार डॉट ab बार क्रॉस ac बार, आठवतं का? r बार डॉट ab बार क्रॉस ac बार आणि इज इक्वल्स टू a बार डॉट AB बार क्रॉस AC बार. मग AB बार आणि AC बार काढणं गरजेचं आहे. यांचे पोझिशन वेक्टर्स तुम्हाला भेटतील. पोझिशन वेक्टर ऑफ A B C are A bar is equals to I cap, B bar is equals to J cap, C bar is equals to K cap respectively. ठीक आहे. मग ए बी बार काय भेटणार तुम्हाला? ए बी बार इज इक्वल्स टू बी बार मायनस ए बार. बी बार मायनस ए बार म्हणजे जे आय कॅप मायनस आय कॅप. ए सी बार म्हणजे काय? ए कॅप मायनस आय कॅप. आणि ए बार म्हणजे आय कॅप दिलेले ते. बाबू हे काय शाई भरली रे. ये पट्ट्यानं बोलणं करे. चेतन क्या म्हणते? हे लड़के बाला म्हणतात. चेतन को फोन. हे मानकर लड़के. चेतन क्या म्हणते? चेतन देवा बोलू नको ना. हां. ए हां. ए तर बघा
मग आपल्याला कशाची गरज आहे हे बघा इथे AB बार क्रॉस AC बार तर काढलंच आहे चला मग ते फाइंड आउट करून घ्या AB बार क्रॉस AC बार दॅट इज नथिंग बट I AB बार म्हणजे काय बेटा AB बार म्हणजे काय दिसतंय -1 -1 आता तुम्ही उलट लिहिलं बरं का -1 0 -1 0 1 आणि AC बार म्हणजे काय -1 -1 0 1 1 माइनस J क्या -1 प्लस K क्या तो आपको मिल गया I क्या प्लस J क्या प्लस K क्या ये हो गया आपका AB बार क्रॉस AC बार आप जो आपको ये राइट हैंड साइड का फाइंड आउट करना है इसके लिए आप सीधा डिटरमिनेंट भी ले सकते हो या ए बार से अब ये मिला है इसको मल्टीप्लाई कर सकते हो तो इसको बोलो 2 इसको बोलो 1 ठीक है और अब 3 फाइंड आउट करें दैट इज ए बार डॉट AB बार क्रॉस AC बार तो ये क्या मिलेगा आपको ए बार मतलब क्या I कैप है तो I कैप डॉट ऊपर क्या I कैप प्लस J कैप प्लस K कैप तो कितना आएगा ये 1 बाकी तो 0 बन जाएगा So therefore from 1 2 and 3 therefore from 1 2 and 3 equation of plane is r bar dot I cap plus J cap plus K cap नहीं दिख रहा तो घर जा हाँ भैया सॉरी हाँ ठीक है बरोबर आहे का दरोडे इकडे अलग लक्षात तो यहाँ पर बेटा प्लेन का एक्सरसाइज 6.3 खत्म होता है अभी भी हमने एक क्वेश्चन नहीं किया है कौन सा इक्वेशन ऑफ प्लेन पासिंग थ्रू द टू इंटरसेक्शन ऑफ प्लेन तो उसके लिए आप सॉल्व एग्जांपल देख लो बिल्कुल बस एज इट इज वैल्यूज रख देनी है आपको कुछ नहीं करना है ठीक है सॉल्व में देख लो और फिर कल हम क्या करेंगे जो बचा हुआ पोर्शन उसका थ्योरी पढ़ा दूंगा और हो सके तो कल ही कोशिश करेंगे खत्म करने की ठीक है अभी 10 मिनट बाद मैं वेक्टर स्टार्ट कर देता हूँ